7 खेळाडू समेत त्याच्या अरे वा एक नाव अजून पक्का मात्र उत्तम खेळ करावा लागेल मैदानावर या ठिकाणी मात्र सावकार असे संपूर्ण सजावट आमचे दरम्यान मोरया शिवसंघाचं आगमन होत आहे मंडळ साहेबांच्या हार्दिक स्वागत. मोरया शिवसंघ मैदानात हजर झाला आहे. कृपया वाजवी लागेल जरा लवकर या सहकारी नाही मिळाला. या ठिकाणी मोरया वासी यांचं या संघाचं आगमन झालंय. वाघजाई पातळीवरील स्थानिक टीम तुम्हाला ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. मग असं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ही संपूर्ण डेकोरेशन दिसतंय सर आणि सुरत जाधव सर यांचेही स्वागत. दरम्यान वाघजाई शारीरिक स्थानिक संघ वा यांचे दरम्यान आगमन होते. जोरात टाळ्यांच्या वाघजाई पातळी संघाचे स्वागत करायचं. पातळीवाडी साडेली विरुद्ध पातळीवाडी फक्त पातळीवाडी विरुद्ध मोरया वासी. या ठिकाणी पातळीवाडी विरुद्ध मोरया वासी पाहूया. यामध्ये संगीत पातळीवाडी संघाला किट प्रदान करणारे आमचे बंधू दिलीप पातोरे रोषाली स्टेटचे मालक सन्माननीय दिलीप पातोरे यांच्याकडून संघासाठी किट प्रदान केले आणि आता सांगण्यात आले होते पातळीवाडी संघाकडे 9 नंबर संघ गोष्टी प्रदान केलेला तुमचा आता बाऊ पाहूया आपल्या संघासाठी. वा उत्तम राईट करतोय आणि पहिल्या प्रयत्नामध्ये बॉडी टिपण्याचा प्रयत्न सुखरूप आपल्या मैदानात परत आणि मोरया वासीकडून एक उंच असा खेळाडू पातळीवाडी संघाच्या 7 खेळाडू समोर राकेश पातोरे संजू पातोरे. सुंदर मकर पहिलीच पकड पातळीवाडी संघाकडून होते आणि मोरया वासीचा असा खेळाडू बाद होतो आणि मात्र आता बायाची खेळवर करावी. वा संगमेश्वर तालुक्यामध्ये नाव दिला रेडर म्हणून बाया पातोरे आपल्या समोर आपण सर्व पाहू शकतो. सुंदर असा खेळाडू पातळीवाडी संघाकडून आणि परत पुन्हा एकदा एक जबरदस्त असा खेळाडू मोरया वासीकडून पाहूया. पातळीवाडी संघाकडून त्याची पकड स्थानिक पळते आणि आता मात्र एक जबरदस्त असा वेगळ्या संघाचा खेळाडू आणि काही धोका न पत्करता आपल्या मैदानात पुन्हा एकदा पाहूया आपल्या संघासाठी एक जबरदस्त असं वा पायाने कधी टिकण्याचा प्रयत्न आणि थोडासा अपयशी होतोय आणि सुखरूप आपल्या मैदानाकडे परत जाण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि सुखरूप आपल्या मैदानात परत बसतो. वा आता मात्र 7 नंबरचा खेळाडू. यानंतर होणारा सामना माईनवाडी विरुद्ध आंबे. माईनवाडी विरुद्ध आंबे व्यक्ती संघाने हा सामना संपतात तयार राहायचं. गोलवर घुसण्याचा प्रयत्न पाहूया. उत्कृष्ट एक पकड करण्यात नाव आलेले
या ठिकाणी पुन्हा एकदा बाळाची तरी होते रेड झाल्याने एक दोन पात्रडी संघानंतर वाशी मर्यादा एक खेळाडू बाद होतो 6 नंबरचा खेळाडू पात्रडी संघाच्या 7 खेळाडू समेत स्वतःच्या अरे वा एक नाव पकड उत्कृष्ट पकड करणारे आमचे संजय पातुरे आणि संदेश पातुरे या पातुरे संघामध्ये आपण खेळताना पाहतोय असं नावाजून पकड घेऊन पुन्हा एकदा आता पातुरे संघाकडून 9 नंबर जर्सी बदल केला खेळाडू आणि एक गुण आणतोय पातुरे संघ या ठाणे आपण पाहतोय पातुरे 5 विरुद्ध मोर्यावासी 0 मोर्यावासीचा अजून अकाउंट ओपन झालेलं नाही एक तर्फी काय म्हणतात ते पातुरे संघाकडे आणि मुंताचा वासी संघाचा खेळाडू एक जबरदस्त असा खेळाडू परंतु गडी टिकण्यात अयशस्वी होते आणि पुन्हा एकदा चैतन्य पातुरे एक संघर्ष काळाच्यामध्ये बाळा पातुरे होता चैतन्य पातुरे आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये एक नावाजलेला रेडर आणि पातुरे संघाकडून किती संघर्ष केले होते आणि सगळी परत जातो एक छोटासा मौर्य संघाचा खेळाडू सानिकेवाडीचा 1 नंबरचा खेळाडू पातुरेवाडीच्या 6 संघासमोर मध्येच गडी पायाने टिकण्याचा प्रयत्न आणि त्याची पकड सातत्याने चढाई करतो तो भाऊ मोर्यावासीच्या 3 खेळाडू समेत पाहूया प्रत्येक चढाईमध्ये तो गुण असतो आणि ज्यावेळी तो गुण मिळण्यात यावेळी मात्र तो गुण मिळण्याचा पैसे होतो आणि टाइम संपतो आणि आपल्या मनात तो परत येतो वाशी संघाकडून उत्कृष्ट पकड करणारे आमचे तिसरी पकड हर रेडची पकड झाली आहे संदेश पातुरे आणि यांनी उत्कृष्ट पकड केली आहे पुन्हा एकदा आणि बाळू पातुरे 2 खेळाडूंसमोर पाहूया प्रत्येक चढाईमध्ये तो गुण मिळतो प्रत्येक चढाईमध्ये गुण आणतो आता मात्र एकमेव खेळाडू सुंदर झाले तर मोर्या संघाचा भला मोठा खेळाडू पातुरेवाडीच्या 7 खेळाडू समोर पाहूया आपल्या या क्षणी आपण गुण पाहतोय पातुरेवाडी 7 विरुद्ध मोर्यावासी 0 आणि एकतर्फी गुण आहेत ते पातुरे संघाकडे अरे आणि उत्कृष्ट अशी पकड करणारे आमचे संदेश पातुरे आणि संजय पातुरे टाइमिंग संपतोय आणि तो आउट होतो टाइम आउट चालेल टाइम आउट या क्षणी आपण गुण पाहतोय पातुरेवाडी 10 विरुद्ध मोर्यावासी 0 अजून आता ओपन झालेलं नाही वाशी संघाचं यानंतर एक जबरदस्त पुन्हा एकदा चैतन्य पातुरे आता मात्र स्वतःच्या डाव्या मात्र्यात घुसण्याचा प्रयत्न करतोय पाहूया सातत्याने चढाई करतोय परंतु अजून गुणाची गुण प्राप्त केलेला नाही पण ती सुंदर अशी तिची चढाई आपण पाहू शकतो आणि परत वाशी संघाचा मजबूत असा खेळाडू पातुरेवाडीच्या 7 खेळाडू समेत जबरदस्त असा खेळाडू वा यानंतर माझे मित्र सन्माननीय श्री कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी या क्षणी माईक स्वीकारायचा आहे
धन्यवाद. पाटील असेल दरम्यान मौल्यवाशीचा चढाईसाठी एमटी रेड असेल त्या ठिकाणी मात्र रेडवर पुढे येते बघूया आता हळूहळू डावी चांगला जोर लावतोय. वा क्या बात आहे. जास्त क्रमांक दरम्यान सुंदर अशी कामगिरी करताना बघायला मिळते आपल्या संघाकडून. पहिल्या क्षणापासून उत्तम कामगिरी आणि एक गुण जातो अग्र मैदानाच्या बाहेर जातो. पुन्हा एकदा रेडमार्क पुढे असेल त्या ठिकाणी जास्त क्रमांक 7 गावडे सुंदर असा खेळ दोन्ही संघांकडून अपेक्षित होता. मात्र या ठिकाणी यजमान संघ थोडीशी आघाडी घेतो. प्रयत्न होता टेक्निकल गुण जातो असं त्याला पुन्हा एकदा जास्त क्रमांक डिफेंडर समोर तिसऱ्या चढाईचा इशारा आणि जर्सी क्रमांक 6 मैदानात येतो. आता मात्र या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागेल अन्यथा शूटिंग लागते आणि जर्सीचं आक्रमण आपल्याला बघायला मिळते. जर्सी क्रमांक 6 मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असा त्याचा बाहेर खेळ. वा गुरु सावकाश सावकाश गळा भेट. वा क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी मांडावं लागेल. पुन्हा एकदा गुणांचा आले की गुणाने उंचावला जातो. 13-1 अशा गुण फलकावर सुरू 13 गुण आहेत. वाघजाई साडवली बातरवाडी संघाचा आणि 1 खूण आहे मौल्यवासी संघाचा. आता मात्र साडवली संघाकडून मौल्यवासी संघावर आक्रमण होताना आपण बघतो. रेडमार्कवर येतोय जर्सी क्रमांक 17 महाराष्ट्राच्या लाल मातीच्या मर्दानी खेळामध्ये हल्ल्याला प्रतिहल्ले उत्तराला प्रत्युत्तर आणि आव्हानासमोरसाठी आव्हान उभं टाकलं जातं अशा स्वरूपानं सजलेला कबड्डी खेळ या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा रेडमार्कवर असेल जर्सी क्रमांक 7 जबरदस्त कामगिरी करावी लागेल. या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर मात्र एक उत्तम खेळ करावा लागेल मैदानावर. या ठिकाणी मात्र सावकाश सावकाश. क्या बात आहे. साडवली संघ मात्र बेटर होतला दरम्यान जर्सी क्रमांक 9 मैदानात येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी असलेलं बायो 4 डिफेंडर समोर 2-2 डिफेन्स लावला जातो. 18 जबरदस्त ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी करताना थोडीशी उभारी घेण्याचा प्रयत्न केला जातोय यजमान संघ अर्थात साडवली संघाकडे आणि सामोरं जाणारा संघ मौल्यवासी संघ. मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करताना एक उत्तम खेळ करावा लागेल. चतुरस्र खेळ करावा लागेल. त्याला आपण म्हणतो टेक्निकल गेम सुद्धा संघ चढाव्या मल्टीपॉइंट्स लावावे लागतील. तर मौल्यवासी संघाला कारण समोरचा संघ आघाडी घेऊन मोकळा झालेला संघ उत्तम असा खेळ दोन्ही संघांदरम्यान होताना आपण बघतो. दरम्यान सामन्याचं मध्यंतर होतं आणि या मध्यंतराला गुणांची स्थिती असते 14 गुण आहेत साडवली वाघजाई बातरवाडी संघाचा आणि 1 गुण आहे नाममात्र 1 गुण मौल्यवासी संघाचा. दोन्ही संघ मैदानाच्या बाजू बदलून पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे वाटचाल करताना आपण पाहतो. आता मात्र मौल्यवासी संघाला कमबॅक करताना उत्तम असा खेळ करावा लागेल अन्यथा याच पद्धतीला आपला आव्हान स्वीकारतात. दरम्यान दुसऱ्या सत्राला सुरुवात होते आणि या ठिकाणी गुणांच्या आघाडी पाहता रेडमार्कवर चाचरण केला जातोय. जर्सी क्रमांक 11 आत्ता मात्र उत्तम खेळ करावा लागेल. मौल्यवासीकडून आक्रमण होताना आपण बघतोय मैदानात जर्सी क्रमांक 11 कोणताही धोका नाही. त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्कवर येतोय. 11 नंबर दाद देताना सिद्ध होतोय. चैतन्य बघायचं आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतो. उत्कृष्ट असा खेळ शालेय जीवनामध्ये देखील त्याने केला आणि आपल्या
खेळाचा गावासाठी साऊंड ठेवला असा चौथ्यांदा आपल्या संघाकडून बघायचं कशासाठी योगदान देतो कोणताही धोका नाहीये. आता मात्र त्या ठिकाणी थोडंसं टाइमपास सत्र की गुणांची आघाडी असताना निदान रेषा पार करायची रेड व्हॅलीज करायची थोडंसं मागे सरसावं होतं हलकाच कटाक्ष टाकायचा आणि 28-29 सेकंद होतात मैदानाचा ताबा घ्यायचा असा त्याचा मानस होता. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दान देण्यासाठी सज्ज होतं. एक जबरदस्त चढावत होतो जसे क्रमांक 11 मौर्यावाशीकडून आक्रमण होताना कवड्या ठरवले चढावत संदेश पातळी यांनी जर एका चढाईमध्ये जर 3 गुण असेल केले ते 70 रेड केले तर उमेश पातळी यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आले. वाह क्या बात आहे. मला वाटतं जर चढाईसाठी आले तर नक्कीच ते 70 रेड होऊ शकते. मात्र मैदान सोडतील तेव्हा दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 मैदानात येतो. आता मात्र तिसऱ्या खेळाचा इशारा दिला नाही. या ठिकाणी मात्र परफेक्ट टायमिंग ऑफ द कॉम्बिनेशन असेल. एक सुंदर संगीत पकडीचा नजारा बघायला मिळतं आणि 1 गुण जातोय. पुन्हा एकदा साडवली पाचरवाडी संघासाठी देखील तिसऱ्या चढाईचं आव्हान असणार आहे. बघायचं मैदानात काय करते सुपरकाशाची देखील नामी संधी आहे. 2-1 या ठिकाणी डिफेन्स असेल अंतरांचा डिफेन्स ठेवला गेलाय. बघायचं कशा प्रकारे खेळ होते. दरम्यान एक जबरदस्त चतुरस्र खेळ मैदानावर बघायला मिळतो. दोन्ही संघांदरम्यान थोडंसं तरफी सामना होतो. एका बाजूला सिंगल पॉईंट जातो एका बाजूला सुपर टॅकल 2 गुण जातात आणि आता मात्र रेडमार्कवर येतोय आग्रे इन झाला होता. जबरदस्त असा चढाई होतो. सूरज आग्रे जर्सी क्रमांक 27 एक जबरदस्त स्ट्रगल हातांचा काय वापर नाही झाला तेव्हा पायांचा वापर होतो काय बघूया. चांगल्या पण लावत आहे आमच्या फिरतच्या दरम्यान थोडीशी संधी असते. खरोखरच एक उत्तम खेळ म्हणावं लागेल सूरज आग्रेकडून. काय सामना सुरू समोर सुपर टाकायची नामी संधी आहे. जबरदस्त कामगिरी करताना बघायला मिळतो. यजमान संघ अर्थात पातळीवाडी संघ अजून देखील संदेश पातळी यांच्यासाठी आलेलं पारितोषिक तसंच आहे. उमेश पातळी यांच्याकडून जर संदेश पातळी यांनी 70 रेड केली 3 गुण हासिल केले तर उमेश पातळी यांच्याकडून त्याचं पारितोषिक आलं. अलाउट दिला जातं. पुन्हा एकदा नव्या जमान्या नव्या उत्साहानं मैदान सावध होतात. वाशीचे सर्व डिफेंडर्स 21-4-21 अशा गुणफलकाचा सामना सुरू आहे आणि पुन्हा एकदा सूरज आग्रे एक गतिमान झालेला सराव होता. पुन्हा एकदा आपल्या सामनाचा ताबा घेतो आणि रेडमार्कवर पुन्हा एकदा येतो. दुसऱ्या सरावाचा इशारा असेल. दोन्ही करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 7 7
संदेश पात्रे शेवटची 5 मिनिटे हे काही रेडमार्कवर दिसतच नाही त्यांच्यासाठी मोठं पारितोषिक आले रक्कम 1000चं तुफानी सुपर रेडसाठी आणि या ठिकाणी थोडीशी गडबड होते आमचा सूर्य जागरे उत्तम असा खेळ करत असतो की ते मैदानावर उत्कृष्ट पकडपटू म्हणून ज्याची निवड होते आज थोडासा अंदाज मिळत नाही या सामन्यामध्ये खेळाचा अंदाज थोडासा चुकतो कारण खेळ आहे खेळामध्ये थोडीशी हारजीत असते क्रमांक 11 मैदानात येतो आता मात्र पण एकदा अंतर्भूत लावला जातो यजमान संघाकडून आणि पुन्हा एकदा संदेश पात्रे सर्व प्रेक्षकांच्या नजर मैदानासाठी दरम्यान संदेश पात्रे सह्याद्रीचा वाघ मैदानात येतोय 3च गडी आहेत आणि 3 गडी आणले आता विजय पात्रेंवर पारितोषिक आले तर विजय पात्रे यांनी जर तुफानी सुपर रेड केले 3 गुण हासिल केले तर मुंबई मंडळाकडून 500 शेवटचे 3 मिनिटे 500 रुपयाचे पारितोषिक आले विजय पात्रेंसाठी 1 करार आणि 3 गुण मला वाटतं विजय मैदानाचा तो विजय ज्याच्या नावामध्ये जे असा विजय वाह क्या बात आहे वेळ सुरू जागृत शेवटचे 2 मिनिटे शेवटचे 2 मिनिटे जबरदस्त खेळ दोन्ही संघांकडून होताना थोडस एकतर्फी सामना होता इतर सामन्याची रंगत हवी होती प्रेक्षकांना शेवटचे 1 मिनिट प्रेक्षकांना अपेक्षित असतो एक्साइटिंग सामना रोमांचकारी सामना संजू यांनी रेडवर यावं रेडमार्कवर यावं चढाईसाठी सज्ज व्हावं असा प्रेक्षकांकडून एक जल्लोष बघायला मिळतो दरम्यान मला असं होतं साव थोडासा अंदाज चुकतो असो होता कधी कधी वेळ आग्रह त्या मात्र आग्रह सावकाश दरम्यान सामने सुरू संपतो 6-33 गुण फलकावर सामना संपतो 27 गुणांची आघाडी घेऊन विजयी होतो यजमान संघाचा पातळीवाडी वागदे पातळीवाडी संघ मोरिया वाशी संघ आपलं सहभाग सन्मानचिन्ह घेऊन जा सुरेश आगरे आणि मोरिया वाशी संघाला सहभाग सन्मानचिन्ह प्रदान करतील रुपेश पातळे उमेश पाचेरीने 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं संदेश पाचेरी पटकावलं संदेश पाचेरी आपण आपलं 1000